नमस्कार मित्रांनो, तर हे आमचं हेच पेरूचं झाड आहे. पेरूचं झाड हे मीडियम साईजचं आहे, पण यावर्षी याला चांगले पेरू आलेले आहे. तर यावर्षी आम्ही काय नियोजन केलं याच्यासाठी, तर आम्ही चांगल्याने शेणखत टाकलं. म्हणजे 15 दिवसातून चांगल्याने शेणखत टाका, आणि जर शेणखत कमी असेल तर त्या शेणखताचं पाणी बनवून झाडांना द्या, आणि त्यामध्ये सीवीड एक्स्ट्रॅक्ट नक्की टाका. त्याच्याने झाडाची वाढ चांगल्याने होईल. तर यावर्षी आम्ही हे नियोजन करून बघितलं, तर यावर्षी चांगले पेरू आले. हे गावठी पेरू आहे, तर छोटा साईज असून पण हा गोड खूप लागतो. याच्यापेक्षा जेवढे झाडांना दिसतं त्यापेक्षा जास्त पेरू होते, पण काही वारातून आली आणि खूप सारं यावर्षी ऊन पण जास्त होतं आणि टेम्परेचर पण खूप जास्त होतं. त्यामुळे पक्षी पण आलेले आहे पेरू खासाठी, कारण की या पेरूचा वास एवढा स्ट्रॉंग आहे की पक्षी पण अट्रॅक्ट होतात. तर जे आता पेरू झाडावर आहे ते मी झाडावर चढून तोडलेले आहेत. तुम्ही बघू शकता 6 ते 7 पेरू आम्हाला भेटलेले आहे एकाच हार्वेस्टिंगमध्ये. ओके, आणि याच्यातलं काही पेरू पक्ष्याने पण खाणी चालू केलेले आहे. मी सांगितलं त्याचा वास खूप येतो पेरूचा म्हणून. तर मला जर माझे व्हिडिओ आवडत असणार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बोला रामकृष्ण हरी.